सगळे गावात जे बंगले दिसत आहेत ते फक्त डाळिंबावरती आहेत। हे शेतकरी काही उगाच यशस्वी झाले नाहीत, त्यांनी वेगवेगळ्या तंत्रज्ञानाचा अवलंब केलेला आहे, स्वतः त्यामध्ये तज्ञ झाले। हे कृषी विद्यापीठवाले म्हणजे मी अध्यक्ष महोदयांची माफी मागतो, 8-8, 10-10 वर्ष रोग येऊन झाले, 20-20 वर्ष रोग येऊन झाले, अजून त्यांचं संशोधन सुरू आहे, शेकडो कोटी रुपये खर्च करतायत। मग तिथं काय करताय तुम्ही? तुमच्याकडे संशोधन होत नाही। हे शेतकरी गावाकडे राहून वेगवेगळे प्रयोग करून त्या रोगावरती उपचार करतायत, चांगली शेती करतायत। बिब्या नावाचा रोग आला, मर नावाचा रोग आला, यांना तिथं काही करता आलं नाही कृषी विद्यापीठातल्या तज्ञ लोकांना। अरे तुम्ही सरकारचा पगार घेता, तुम्ही तिथं खुर्च्या उभावताय आणि ह्याच्यावरती तुम्ही संशोधन करू शकत नाही, याचा सुद्धा विचार सरकारनं करण्याची आवश्यकता आहे। कुठल्या कृषी विद्यापीठाला आतापर्यंत किती पैसे दिले दरवर्षी, आणि त्या या तंत्रज्ञानामध्ये त्यांनी काय भर पाडला, कुठल्या रोगावरती कुठला उपचार काढला। एक 20-20 वर्ष रोग येतो, त्याच्यावरती तुमच्याकडे उपचार निघत नाहीत। माझ्या गावाकडे राहणारा शेतकरी जो कृषीचा पदवीधर नाही, परंतु त्या शेतीमध्ये त्याच्या बघितलं तर दृष्ट लागल अशा पद्धतीची शेती तो करतोय, त्याला याचा फायदा होईल। हे तंत्रज्ञान जे नवीन आलेलं आहे त्याचा फायदा त्या लोकांना होईल।